आणि अहमदाबाद विमान दुर्घटना नेमकी कशामुळे झाली या संदर्भात एव्हिएशन एक्सपर्ट विशाल बांगरे यांच्याशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। आपण त्यांच्याकडे जाऊया। जितेंद्र, ज्या प्रकारे अहमदाबादमध्ये हा मोठी विमान दुर्घटना झालेली आहे, 250 लोकांचा मृत्यू झालेला आहे, नेमका हे कसं असू शकतं, काय या पाठीमागे कारण असू शकतं आणि या अशा प्रकारच्या अपघातापासून कसं रोखावं यासाठी आपल्यासोबत आहेत एव्हिएशन एक्सपर्ट आहेत विशाल बांगरे। सर, काय सांगाल, मुळात हा अपघात सर्वात मोठा होता, एकूणच या अपघाताविषयी पहिली प्रतिक्रिया काय येते? सगळ्यात प्रतिक्रिया ही की एव्हिएशन क्षेत्रातली सगळ्यात दुःखद घटना आहे। त्यामध्ये जवळपास 265 लोकांचा मृत्युमुखी पडलेला आहे, त्यातले 12 क्रू मेंबर्स आहे, 2 पायलट्स आहे। त्यानंतर त्या घटनेबाबत जी आहे ते AI-171 जे हे ड्रीम लाइनर एअरक्राफ्ट हे जगातलं जगप्रसिद्ध विमान आहे व त्याची जी फ्लाइंगची जी क्षमता आहे ती वन्स इन अ टाइम अबाव 15 आवर्स 16 आवर्स 16 तास ते प्रदीर्घ उडू शकतं व ती एक आंतरराष्ट्रीय फ्लाईट होती। तर आंतरराष्ट्रीय फ्लाईट असल्यामुळं त्याच्यातलं जे फ्यूल कॅपॅसिटी होती ती अबाव देन 1 लाख लिटरपेक्षा ती जास्त होती आणि फक्त विदिन अ मिनिट म्हणजे 1 मिनिटापेक्षा कमी वेळामध्ये ते विमान हवेत झेपावता खाली आलं व ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। ड्रीमलाइनर विषयी काय सांगाल? मोठ्या बोईंग कंपनीचं ड्रीमलाइनर विमान आहे, या विमानाची काय खासियत असते? या विमानाची खासियत असते आधी बघा तुम्ही आंतरराष्ट्रीय विमान जायचे, लंडनला ब्रेक घ्यायचे, जर्मनीला थांबायचे। आता हे वन्स इन अ टाइम 1 स्ट्रोकमध्ये हे विमान 15-16 तास प्रदीर्घ उडू शकतो व बोईंग जी ही कंपनी आहे ही फार मोठी कंपनी आहे। त्यांच्या एक्सपर्टीजच्या मोठ्या प्रमाणात त्यात गहन झाल्यानंतरच ते वस्तू बनते। तरी पण शेवटी किती झालं तरी टेक्निकल बाब आहे, त्याला नाकारता येत नाही व कोणाची घोडचूक आहे किंवा त्याच्यात कुठे मिसचिपपणा राहिलेला आहे ते सांगता येत नाही। पण विमानाबद्दल बोलायचं झालं तर विमान आणि मशीन आणि त्यानंतर त्याच्यानंतरची पूर्ण जी थारो टीम असते त्याचं एक प्रोसिजर असतं, ते प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय विमान टेक ऑफची परमिशनसुद्धा मिळत नाही। इवन ट्रॅफिक कंट्रोलरला सुद्धा सगळे क्लिअरन्स मिळाल्याशिवाय पायलटसुद्धा ते विमान आकाशात घेऊ जाऊ शकत नाही। या अपघाताची जी दृश्य समोर आलेली आहे त्यामध्ये काही अवघ्या सेकंदामध्ये 1 मिनिटाच्या आतच हे विमान कोसळलेलं आहे। नेमका याच्यात काय असू शकतं, अंदाज काय आहे किंवा त्यात शंका काय असू शकतात की काय बिघाड असू शकतो? या त्यात बिघाडाबद्दल बोलायचं झालं तर जो आपण व्हिडिओ चित्रफिती बघण्यात येत आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस एक विमान रोल आउट करून टेक ऑफ हवेत झेप घेतो त्यावेळेस त्याला एक प्रॉपर थ्रस्ट आणि पॉवर लागत असतो, तो त्याचा पॉवर कुठेतरी रिड्यूस झाला असं व्हिडिओच्या निदर्शनास येत आहे आणि अगदी 59 सेकंडमध्ये झालं। त्यामुळे पायलटनी जो मेडे कॉल दिलेला आहे त्यांना अगदी मायक्रो सेकंडचा वेळला न मिळाल्यामुळे त्यांना कुठे ग्राउंडसुद्धा त्यांना शोधून किंवा तिथे सर्च आउट करून लँड करण्याचा प्रयत्न करता येतो। ज्याप्रमाणे हे वस्तीवर पडलेलं आहे, हॉस्टेलवर विमान कोसळलेलं होतं, हे जर समोर नदीत गेलं असतं, जसं मागे हडसन नदीमध्ये पायलटने विमान उतरवलेलं होतं तर जी प्राण ती जी संख्या आहे ती कमी झाली असती, नक्कीच कमी झाली असती। पण अगदी टेक ऑफच्या नंतर त्यांना वेळच मिळालेला नाही, अगदी विदिन अ मिनिटमध्ये ते एअरक्राफ्ट खाली हवेतलं विमान जे आहे ते अगदी धरतीकडे झेपावल्यामुळे आणि अचानक झाल्यामुळे त्यांना तो सुद्धा वेळ मिळाला। तरी नक्कीच त्यातले जे पायलट होते अति अनुभवी पायलट होते आणि त्यांनी तो प्रयत्न नक्कीच केलेला दिसतो आहे व्हिडिओवरूनही। सहसा हे अपघात होत असतात, त्याचा एक जर कॅल्क्युलेशन पाहिलं तर टेक ऑफ किंवा लँडिंगच्या वेळेस होतात, हे असं का बरं होतं? नाही, टेक ऑफ आणि लँडिंगची वेगवेगळी परिस्थिती वेगवेगळ्या हवामान व वेदरवरही डिपेंड करतं। कधी गस्टी विंड असतं, कधी क्रॉस विंड असतं, याचे विविध टेक्निकल बाबी आहे। त्यामध्ये पण त्या एक्सपर्ट पायलट असल्यामुळे ते विमान अगदी हवेत झेपावण्याच्या दिशेने दिसतं आहे आणि समजा जर त्याला पॉवरच सप्लाय मिळाला नाही तर त्याला ग्लाइड सोप्स पण करता आलं नाही। पायलटची मानसिकता कशी असू शकते? पायलटचं यावेळेस नियंत्रण म्हणजे पायलटचं विमानावरून नियंत्रण निघालेलं असं म्हणणं? नाही, पायलटचं विमान नियंत्रण असं बिलकुलच म्हणता येत नाही, कारण की अगदी टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस अगदी अलर्टनेस असं बाकी आता नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑटो पायलट आलेले सुद्धा आहे। पण सध्या परिस्थितीत जे आपल्याला चित्रफितीमध्ये दिसतं आहे त्याच्यामध्ये टेक ऑफच्या वेळेस पायलटची कुठेही संभावना अशी दिसून येत नाही आहे। दुसरं असं आहे की विमानात इंधन मोठ्या प्रमाणात भरलेलं होतं, कारण इंधन अगदी कारण की हे आंतरराष्ट्रीय फ्लाईट असल्यामुळं त्याच्यामध्ये कमीत कमी 1,20,000 लिटर त्याच्यामध्ये फ्यूल होतं आणि इमिजिएटच टेक ऑफच्या वेळेसच घटना झाल्यामुळे त्याचा पुरेपूर फ्यूलचा पण वापर कमी झालेला आहे आणि त्यानंतर फ्यूल कमी याच्यात जर झालं तरी पण आपण ते नाकारता येत नाही।
थर्स्ट कमी मिळालं असं तुम्ही म्हणताय, म्हणजे कारण अवघं झेपावलं आणि पूर्ण हाईटवर जाण्यापूर्वीच कोसळलं. अगदी ते पूर्ण झेपावल्यानंतर सुद्धा रेट ऑफ क्लाइम एक विमानाला प्रत्येक विमानाच्या इंजिन पॉवर प्रमाणे असतो, पण अगदीच टेकऑफ झाल्याच्या वेळेस झेपावलं. त्या जी काही टेक्निकल बाब लक्षात येत आहे त्यांना प्रॉपर ट्रस्ट न मिळाल्यामुळे ते परत ड्रॉपआउट आलं असं निदर्शनास व्हिडिओवरून येतं. बाकी आता जो ब्लॅक बॉक्स आढळलेला आहे त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी समोर येतील. आता राहिला प्रश्न ब्लॅक बॉक्सचा, तर ब्लॅक बॉक्स कुठे असतं आणि ते सुरक्षित असेल आणि त्याच्यातून कसं बाहेर येईल सत्य किंवा काही ज्या काही घटना आहेत. ब्लॅक बॉक्स याच्यामध्ये सगळं त्याच्यामध्ये आपलं RT इतर संभाषण सगळं रेकॉर्डेड असतं व त्यावेळेस झालेला घटनाक्रम जो काही त्या विदिन अ मिनिटमध्ये बिफोर टेक ऑफच्या वेळेस जे काही संभाषण झालं ते सगळं त्यामध्ये समोर येईल. पायलटने शेवटचा शब्द उच्चारलेला होता मेडे. मेडेचा अर्थ काय असतो एव्हिएशन? मेडे म्हणजे हा एक इमर्जन्सी कॉल असतो. त्यावेळेस जेवढ्या सगळ्या यंत्रणा असतात त्या RTच्या कम्युनिकेशनमध्ये मेडे कॉल दिला म्हणजे सगळ्या यंत्रणा अलर्ट होतात की इमर्जन्सीसाठी तो कॉल असतो. टेक्निकल मॅलफंक्शन काय काय असू शकतं, काय शंका असू? टेक्निकल शंका आता प्री फ्लाईट टेक ऑफच्या पहिले जे काही चेक्स असतात त्या बघावं लागतील. त्याच्या लॉगबुकमध्ये त्या विमानाचं केव्हा ओव्हरऑल झालेलं आहे, काय काय त्याच्या प्रोसिजर झाल्या, त्या अगदी थारोली झाल्याशिवाय परमिशन मिळत नाही. ड्रीमलायनर विषयी म्हणायचं झालं तर ड्रीमलायनर वर यापूर्वी काही शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या. काही कंपनीतील जो बोईंगमधील होता वादही तो असल्याचं एक सामोर येते. काही अशा चर्चा सुरू आहेत. आता ह्या चर्चावर आपण संभाषण करू शकत याकरता नाही, कारण की त्यांच्या त्या बोर्ड मिटिंगच्या आतल्या आहे. पण सुद्धा ड्रीमलायनर हे अगदी विश्वसनीय विमान अगदी विश्वामध्ये म्हणून प्रख्यात आहे आणि त्यातल्या त्यात ते विमान AIचं होतं. त्याच्यामुळे त्याबद्दलही कोणत्या याच्यात शंका करणं चुकीचं होईल आणि सध्याच्या परिस्थितीला जी आता दुःखद घटना झाली आहे त्याच्यावर कमेंट्स करणं योग्य नाही होणार. हा अपघात किती भयंकर होता, कारण याच्यापूर्वीचे अपघातही झालेले आहेत, मात्र याच्यात मोठ्या प्रमाणात प्राणहानी झालेली आणि शहरी वस्तीवर हे विमान कोसळलं. यापूर्वीच्या अपघातांविषयी यापूर्वीचे अपघात जे झालेले त्या ड्रीमलायनरचा सध्या तरी एकही अपघात झालेला एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात झालेला नाही. टेक्निकल छोट्या बाबी त्रुटी असू शकतात ज्या दुरुस्ती होत असतात आणि त्याच्यात अपग्रेडेशन सारखं येत असतं. सर खूप खूप धन्यवाद. हो, अगदी जितेंद्र, धन्यवाद तुम्ही माहिती घेतली त्यासाठी.